आज फणसळकर साहेब भेटलेत. या जमातीने माझ्यावर जीवापाड प्रेम केलंय हो. पोलीस या लोकांनी कुठेही काहीतरी अडकलो असं की सोडतात. कुठेही काय झालं तरी. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, बरीच वर्ष झाली त्याला. एकदा मी गाडी चालवत होतो, माझ्यावर आमचे डान्स मास्टर सुहल सरकार होते आणि माझ्या माझ्या घराकडून निघून स्लेटर रोडवर वळलो तर स्लेटर रोडला समोर फटकन टॅक्सी आली. तर टॅक्सी आली त्या टॅक्सीने एका माणसाला उडवला. तर त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला. काय करणार, मी खाली उतरतो. त्याची चुकी, त्यांनी लिफ्ट मारली त्यांनी उडवला होता, पण मी त्याला गाडीत घातलं. मी त्याला भाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्याचं सगळं भाटी हॉस्पिटल वरती घेत नाही तिकडे, म्हणजे अपघाताच्या गोष्टी घेत नाही तिकडे. तर त्यांनी ती घेतली केस आणि त्याने सगळं केलं. त्याचं डॉक्टर खेर तेवढं होते तिकडे. डॉक्टर खेरने तुम्हाला माहित असतील, उषा किरण यांचे मिस्टर ते होते तिकडे. त्याने ते सगळं केलं. त्याने ते म्हणले तू ऐका बघा, तुझं मी बघतो काय ते जाऊन. आणि त्याने ते सगळं केलं. बघा कोण कोण तयार असतं करायला. आणि मी तिकडून गेलो. मग नंतर पोलीस आले. पोलीस तेव्हा पण माझे फॅन होते. काय काय झालं नाही, तुम्ही ते तुम्हाला माहिती नाही काय झालं, तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनला. अरे बापरे, बरं चला येतो. आणि तारदेव पोलीस स्टेशन मध्ये मी गेलो. दुपारी 3 वाजता गेलो. बसलोय मी. बऱ्याच वेळ कोणी विचारेच ना. येत आहेत, बघतायत, जात आहेत. काही जण येत आहेत, हसतायत, जात आहेत. ही नाव विचारलं नाही कोणी मला. काय करायचं, मी आपला बसलो होतो. 7 वाजेपर्यंत मी बसलो होतो. मला कोणीही विचारलं नाही तुमचं काय झालंय, कारण काही नाही. तेवढ्यात एक सब इन्स्पेक्टर होते, तिकडेच राहणार आहे, पण त्याच्याच राहत होते पोलीस स्टेशनला. ते आले, म्हणाले अशोकजी रिक्वेस्ट. म्हटलं काय, माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे. एक वर्षाचा आहे तुम्ही, तर येतं ना आमच्याकडे हो. पण काय मी काय करतो, माझं काय चाललंय बघा. मी कसा बसलो, मी वाढदिवसाला कुठे बोलवत गेलो. मी आपलं म्हणलं वाढदिवस केला मी तिकडे. पेढा गोड बीड खाल्लं सगळं. आता म्हटलं आता तरी फास्ट होईल. नाही, परत येऊन मी बसलो खुर्चीवर. मी आणि माझ्याबरोबर सुभाष सरकार होते म्हणून ते काय करावं काय कळत ना. इतक्या जवळजवळ 9 वाजले, 9-10 वाजले असते. पोलीस मुख्य होते तिकडचे, ते ड्युटीवर कुठे बाहेर गेले. कोणतरी येणार होतं त्यावेळेला, मुंबईमध्ये कोणतरी बाहेरून येणार होते, मोठी व्यक्ती येणार होती, त्यासाठी बंदोबस्त घेतले. ते आले आतमध्ये. तर तुम्हाला सांगतो, जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच ताडदेवची झोपडपट्टी आहे. असं पाठीपाठीचा डोंगर मोठा, पण सगळी झोपडपट्टी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 3000 लोक पोलीस स्टेशन मध्ये आले होते. कशाला? अरे याला काय काय अशोक सराफला बघायला. अरे जे आहे ना, मी ते धडधडले, माझं काय करू कळत नाही. तर ते आले ना, त्या आतमध्ये त्यांनी बघितलं 3000 लोक त्यांनी बघितलं उभे खाली.
पण काय 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 झालं, काय झालं काय? त्यांना वाटलं काहीतरी वाईट बीट झाली वाटतं तिकडे कुठे. काय झालं काय, काय झालं काय नाही. अशोक सराफ आले ना, ते बसले तिकडे, त्यांना बघायला आले. काय हो काय हो इकडे काय झालं काय, येऊन चला बंद करा, सगळं बंद करा, चला तुम्ही जा चला. मी गेलो. कसं आहे बघा, मला तिकडे त्यांनी तंबवला पण नंतर सोडून पण दिला. तेव्हापासून जे माझ्याकडे बदल त्याचं माझ्याकडे प्रेम आहे ते अजूनही आहे. पोलीस लोकांचं माझे त्यांच्यावर प्रेम. सगळ्या प्रकारचे रोल केले मी पोलीस, सगळ्या प्रकारचे, सगळ्या प्रकारचे. काही काही करत असतील ते, काही जी इमॅजिनरी काही असतील ते